नमस्कार, मी संदीप काळे. गेल्या अनेक दिवसापासून आपण युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक वेगवेगळे उपक्रम राबवतोय. महाराष्ट्रातली लाखो तरुणाई या उपक्रमाचा फायदा घेत असते, किंबहुना आपल्या आयुष्यामध्ये उभं राहण्याचं काम या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून भर सुरू असतं. होते की 20 ऑगस्ट 2014 आपल्या या ईनची सुरुवात झाली आणि सकाळ मीडिया ग्रुपने आपल्या वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून ईनला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात नेलं आणि आज 4,000 कॉलेजेस या ईनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. आपण दर आठवड्याला दर महिन्याला वेगवेगळ्या विषयाचं औचित्य साधून अनेक मान्यवर ज्यांनी आपल्या भागामध्ये आपल्या काळामध्ये आपल्या आयुष्यामध्ये वेगळं सक्सेस मिळवलेलं आहे अशा मान्यवरांना बोलतं करत असतो. आज असेच एक मान्यवर आपल्याशी बोलण्यासाठी आलेले आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यात अनेक वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. त्यांची एक वेगळी ओळख आहे. अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे, गावातला एक शिक्षित युवक म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे आणि समाजामध्ये आपलं वेगळेपण ज्यांनी निर्माण केलेलं आहे अशी त्यांची एक वेगळी ओळख या निमित्ताने आहे. डॉक्टर संदीप भाजीवाकरे पोलीस उपायुक्त आहेत मुंबईमध्ये. सर, मी आपलं मनापासून या चर्चासत्रामध्ये स्वागत करतोय. आज आम्ही तुमच्या एक अधिकारी, तुमच्यामधला एक वेगळा असलेला युवक आणि तुम्ही केलेलं काम हे समोर आणणार आहोत मुलांच्या. त्याचबरोबर मुलांनी अधिकारी म्हणून काय केलं पाहिजे, स्पर्धा परीक्षा म्हणून काय केलं पाहिजे, त्याशिवाय समाजामध्ये आपलं काय वेगळं देणं आहे या अनुषंगाने आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. सर, या चर्चेमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. सर, मी सुरुवात करतो आणि किंबहुना मी आज बाकी अदर विषय काही घेत नाही. मला आज समाजकारण आणि स्पर्धा परीक्षा याच विषयावर मी अधिकाने बोलणार आहे. विशेषतः तुम्ही जो तुमच्या गावामध्ये प्रयोग केलेला आहे त्या प्रयोगाच्या अनुषंगाने पण मी आपल्याशी बोलणार आहे. सर, या चर्चेमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आणि थेट विषयाकडे बोलतो. सर, स्पर्धा परीक्षेची तयारी करताना मुलांनी काय खबरदारी घेतली पाहिजे? स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना बऱ्याचशा वेळेला कधीपासून करावी, काय करावी, मग माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मग मी आता केली तर चालेल का, आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे खबरदारी काय घ्यावी असे प्रश्न मला नेहमीच विचारले जातात. जर पर्टिक्युलरली खबरदारी याच प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर खबरदारी हीच घेतली पाहिजे की स्वतःला निगेटिव्ह मानसिकता म्हणजेच नकारात्मक मानसिकतेपासून वाचवलं पाहिजे. प्रत्येक मनुष्यामध्ये हे एक विशिष्ट प्रकारची क्षमता असते आणि ती क्षमता जागृत करण्यासाठी म्हणून चांगलं वातावरण देण्याचं आणि जिद्दीनं आणि चिकाटीनं प्रयत्न करण्याची गरजेचं असतं. परंतु बऱ्याचशा वेळेला आपल्याला म्हणजे जिद्द, चिकाटी वगैरे शब्द हे इतका वेळेला वापरून झालेत की त्याचे ते धाराकोरा नष्ट झालेले आहेत. अगदी त्या नर्मदेतल्या गोट्याप्रमाणे त्याला धारा राहिलेल्या नाहीत. जिद्द, चिकाटी हे शब्द आपल्या कानावरती येतात आणि दुसऱ्या कानातून निघून जातात. परंतु जेव्हा आपण जिद्द म्हणतो तेव्हा जिद्द म्हणजे तरी काय, तर एखाद्या वेळेला नाही झालं तर दुसरा प्रयत्न करणे, दुसऱ्यांदा नाही झालं तर न थकता तिसरा प्रयत्न करणे, याला आपण जिद्द म्हणू. चिकाटी, कित्येक ऑफिसर असे आहेत की ज्यांनी अगदी 4-5व्या प्रयत्नामध्ये यश मिळवलेलं आहे. तर ही जी जिद्द, चिकाटी आहे ही जर आपण ठेवली आणि निगेटिव्ह मानसिकतेपासून जर आपण स्वतःला वाचवू शकलो तर आपण निश्चितच या परीक्षेमध्ये यश मिळवू शकतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कोऑपरेशन, म्हणजे आपण सहकार्याच्या भूमिकेमध्ये असलं पाहिजे. ते दिवस गेले, मित्राला झोपू द्यायचं आणि मग आपण उठून अभ्यास करायचा, ही अत्यंत कोती मानसिकता आहे. हे तुमचं जेव्हा त्याच मित्राबरोबर कॉम्पिटिशन असतं तेव्हा एक वेळ खरं ठरेल, परंतु इथं पूर्ण महाराष्ट्रभरातल्या मुलांच्या बरोबर तुमचं कॉम्पिटिशन आहे, वेगवेगळ्या ग्रॅज्युएशनच्या मुलांच्या बरोबर तुमचं कॉम्पिटिशन आहे, तेव्हा तुम्ही झोपलेले असताना सुद्धा कित्येक लोक अभ्यास करत असतील, तुम्हाला काय माहिती. त्यामुळे तुम्ही जर तुमच्या मित्राला कॉपरेट केलं तर तो तुम्हाला करेल. त्यामुळे ह्या जॉईंट एफर्टमधून तुमची यशाची शक्यता वाढते. त्यामुळे आपण सहकार्याच्या भूमिकेत असलं पाहिजे, निगेटिव्ह मानसिकतेमधून बाहेर निघालं पाहिजे आणि जिद्दीनं आणि चिकाटीनं प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून आपल्याला ह्या कॉम्पिटिशनमध्ये यश मिळेल.
सर ग्रामीण भागातल्या मुलांची मानसिकता ही वेगळीच असते. म्हणजे ते घाबरतात, ते लाजरे बोजरे असतात, त्यांना थेटपणे कसं भिडावं हे पण त्यांच्या मनात प्रश्न असतात. आर्थिक प्रश्न तर वेगळेच असतात. अशा सगळ्या वातावरणामध्ये या लाजऱ्या बोजऱ्या मुलांनी मार्ग कसा काढायचा? मी सुद्धा सुरुवातीचे काही काळ म्हणजे जवळजवळ एक 7वी पर्यंत अत्यंत लाजरा बुजरा ज्याला आपण म्हणू तशा पद्धतीचा होतो. अगदी घरी काही स्नेही आले, पाहुणे आले तरी सुद्धा मी अगदी घरातल्या सगळ्यात आतमधल्या खोलीमध्ये जाऊन बसत असे आणि जेव्हा ते पाहुणे जातील तेव्हाच मी घरातून निघत असे. परंतु 7वी नंतर मी माझ्या याच्यामध्ये बदल केला आणि मी जास्तीत जास्त लोकांच्या समोर येत गेलो. आपण जो मुद्दा मांडला की गावातील मुलांच्या मध्ये एक मानसिकता वेगळी असते, ती बऱ्यापैकी वेळा न्यूनगंड अशा स्वरूपाची असते. त्यामुळं ग्रामीण भागातील मुलं हा न्यूनगंड जो आहे हा न्यूनगंड वेगवेगळ्या प्रकारचा असतो आणि बऱ्याचशा वेळेला तो शहरी मुलांचं टापटिपीचे राहणं, त्यानंतर त्यांचं इंग्रजी फडफड बोलणं, त्यानंतर त्यांची पर्सनॅलिटी, अशा बऱ्याचशा गोष्टीचा उगीच नको तो प्रभाव ग्रामीण भागातला विद्यार्थी घेतो आणि त्याच्यामध्ये चांगली क्षमता असून देखील तो माग पडू शकतो. तर त्यामुळं याला एकच कारण असतं, ते म्हणजे तुम्हाला अपमान होतो की काय असं वाटतं आपल्याला. परंतु अपमानाला घाबरण्याचं काय कारण नाहीये. यातून आपण शिकू, आपण बोल्ड होऊ आणि आपल्याला जे काय पाहिजे ते आपण मिळवू. त्यामुळे आपण अपमानाला अजिबात घाबरलं नाही पाहिजे. मला या ठिकाणी माझ्या म्हणजे मी 10वी मराठी माध्यमातून शिकलो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये शिकलो, श्री नंदिकेश्वर विद्यालय उपळाई बुद्रुक. मला अत्यंत चांगले शिक्षक मिळाले. आमचे इंग्रजीचे पठाण सर, मराठीसाठी साठे सर, लोंढे केडी सर आम्हाला इतिहास शिकवायचे. अत्यंत खूप सुंदर असे शिक्षक आम्हाला मिळाले. मग मी मराठी माध्यमातून शिक्षण चांगले मार्क घेतले. 11वीला सायन्स करता सोलापूरला गेलो. वालचंद कॉलेज सोलापूर या ठिकाणी शिकत असताना अगदी पहिल्या दिवशी घडलेला एक किस्सा आहे की जो मी कसा अपमानित झालो आणि तरी सुद्धा मी कसं त्याचं फार शल्य वाटून न घेता पुढे गेलो. हे पहिला दिवस होता आणि आमचा बॉटनीचा पिरियड होता. बॉटनीला आम्हाला डॉक्टर वारद मॅडम अत्यंत चांगल्या शिक्षिका त्या शिकवायला होत्या आणि पहिल्याच दिवशी आल्याबरोबर त्यांनी इंग्रजीमधून स्वतःची ओळख करून दिली आणि सांगितलं की नाव विल स्टार्ट विथ आवर इंट्रोडक्शन. Everybody will stand up, tell his name, from where he is, how much marks he got, and then he will tell something about himself आणि बसायचं असं. मग झालं. मग प्रत्येकाने आपली आपली ओळख करून दिली. मग मी पण उठलो, माझी ओळख करून दिली, संदीप भाजी भाकरे. आता भाजी भाकरे हे असं जरा वेगळ्या पद्धतीचं नाव असल्यामुळे सगळा वर्ग हसू लागला आणि मी ज्या ठिकाणी बसलो होतो तिथं सगळेजण माझ्याकडे बघायला लागले. अच्छा अच्छा, हा 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 भाजी भाकरे काय, बरं बरं बरं. मग असं हे झाल्यानंतर मग पुन्हा मॅडम असं बोलल्या होत्या की सुरुवातीला मराठी माध्यमातली काही मुलं असतील आणि दे विल फेस सम प्रॉब्लेम विथ इंग्लिश, सो यू कॅन टेल फॉर सम डेज यू कॅन टेल अँसर इन मराठी ऑल्सो. मग दॅट इज ओके म्हणले. मग मॅडमनी आपलं शिकवायला सुरू केलं. मॅडम सेड की ओके लेट अस स्टार्ट विथ आवर सब्जेक्ट, आय विल बी टीचिंग. ओके, हु विल टेल मी व्हॉट इज बायोलॉजी. आता व्हॉट इज बायोलॉजी हा प्रश्न आल्यानंतर मी आपला शांत होतो. मग मी बघत होतो कोण उत्तर देत आहे काय. मग आजूबाजूला बघितलं, तिकडे केलं. साधारणपणे 30 सेकंद गेले, कोणच उत्तर देईना. मग मी असं थोडा काही क्षण थांबलो. मी बघितलं माझ्या वर्गामध्ये बोर्डात लिहिली वगैरे खूप हुशार पोर होती, परंतु याचं उत्तर कोणच द्यायला तयार नाही. मात्र शिक्षकाने एखादा प्रश्न विचारला आणि तो असाच कसा जाऊ द्यायचा, मला ते पटेना. मग मी हात वर केला. मॅडम म्हणल्या येस यू. मग मी बरोबर सगळी पोरं माझ्याकडे बघायला लागली आणि ते भाजी भाकरी हाच असं खुसखुस सुरू झाली. हलक्या आवाजात हसणं सुरू झालं. आता हे एखाद्या खेड्यातील मुलांना म्हणजे गप्प बसवण्यासाठी पुरेच होतं. आता प्रश्न होता व्हॉट इज बायोलॉजी. आता व्हॉट इज बायोलॉजी म्हटल्यानंतर याचं उत्तर प्राणी वनस्पती ह्या सजीवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे जीवशास्त्र. म्हणजे लिव्हिंग ॲनिमल्स लाईक प्लांट्स अँड ॲनिमल्स. सो ही बायोलॉजीची व्याख्या सांगणं अपेक्षित होतं. परंतु मी मराठी माध्यमात असल्या कारणानं मला एवढंच माहिती होतं की माझ्या बायोलॉजीच्या पुस्तकामध्ये बायोलॉजीवर लिहिलेलं जीवशास्त्र लिहिलं असायचं, खाली
बायोलॉजी लिहिलेलं असायचं, वरती भौतिकशास्त्र लिहिलेलं असायचं, खाली फिजिक्स असायचं, वरती रसायनशास्त्र लिहिलेलं असायचं, खाली कंसामध्ये केमिस्ट्री लिहिलेलं असायचं. मग मला वाटलं की बायोलॉजी म्हणजे एवढं सोपं आहे, कोणच कसं काय सांगत नाही. मग मी उठून उभा राहिलो आणि एकदम ताडकन म्हणालो बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र. असं म्हणल्याबरोबर सगळा मोठमोठ्यानं हसायला लागला. एकतर पहिल्यांदा भाजी भाकरे आडनाव, त्याच्यानंतर मग पुन्हा हे असा विचित्र प्राणी म्हणून सगळी तो क्लास संपल्यानंतर मी पहिल्याच दिवशी सगळीकडं अत्यंत फेमस झालो की हे भाजी भाकरे नावाचं कॅरेक्टर काहीतरी विचित्र आहे, काहीतरी कॉमेडी आहे अशा पद्धतीचं. परंतु या अशा अपमानजनक परिस्थितीत पूर्ण वर्ग हसला होता, तरी सुद्धा मी अजिबात घाबरलो नाही. मी अशीच उत्तर देत बोल्ड होत राहिलो. बऱ्याचशा वेळेला वेड्यात निघालो, पण तरी सुद्धा मी त्याचा परिणाम होऊ दिला नाही. आणि हे शिकता शिकता मग चांगलं बोलायला शिकलो, मग चांगली उत्तरं द्यायला शिकलो. आणि असं करता करता मी पुढे जाऊन बोल्ड झालो. त्याचा उपयोग मला माझ्या एमपीएससीच्या मुलाखती करता सुद्धा झाला. सर, दोन गोष्टी आहेत. एक आहे ते म्हणजे जेव्हा परीक्षा तोंडावर येते तेव्हा खूप घेऊन मुलं अभ्यास करतात, त्या काळात नेमकं काय प्रिकॉशन पाहिजे. आणि दुसरा याला लागून प्रश्न आहे की अनेक परीक्षा देऊन सुद्धा मुलं पास होत नाहीत. ही आली खूप मोठी एक मोठी संख्या झालेली आहे. या दोन्ही तुम्ही कसं पाहता? स्पर्धा परीक्षांच्या पुरतं बघितलं तर आपल्यामध्ये 300-350 जागा असतात आणि त्यासाठी लाखो अर्ज येतात. त्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या निराशा किंवा अपयश येणं ही अत्यंत साहजिक गोष्ट आहे. परंतु याची दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही पहिल्या 350 लोकांच्या मध्ये नाही आहात, याचा अर्थ तुम्ही अगदीच दर्जाहीन झालात किंवा तुम्हाला काही अर्थच नाही उरला तुमच्यामध्ये, असा मुळीच नाही. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास हा इतका चांगला अभ्यास आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला जरी अपयश आलं तरी सुद्धा तो अभ्यास तुम्हाला इतर तुमच्या जीवनामध्ये समृद्ध करण्यासाठी म्हणून निश्चित उपयोगाला पडू शकतो. त्यामुळं आपण स्पर्धा परीक्षेतलं अपयश म्हणजे तो विद्यार्थी नापास नसतो, त्याच्या मार्कशीटमध्ये सुद्धा असं लिहून येतं की नॉट क्वालिफाईड. त्यामुळं ही नॉट सच. आपल्या इकडची पास नापासची संकल्पना आणि स्पर्धा परीक्षेतली संकल्पना याच्यामध्ये हा फरक आहे. त्यामुळं आपण ते पास फेलची संकल्पना हे नाही घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, स्पर्धा परीक्षेची ऑफशूट बरीच आहेत. समजा तुम्ही मुख्य प्रवाहामधील एमपीएससीची परीक्षा पास नाही झाला तर तुम्हाला तुमच्या शिक्षणाप्रमाणे बँकिंग, त्यानंतर ऍग्रिकल्चर, त्यानंतर रेल्वेज, त्या अशा विविध प्रकारच्या इतर स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा तुम्हाला या परीक्षेचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळं हा एक भाग आहे. आपण अजून एक मुद्दा या ठिकाणी मांडला, तो म्हणजे परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यास करतात वगैरे. तर साधारणपणे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा जास्त असतो आणि तुम्हाला जर कॉम्पिटिशन मध्ये इतरांपेक्षा पुढे जायचं असेल तर मात्र तुम्हाला खूप चांगला अभ्यास ठेवावा लागतो. त्याकरता म्हणून परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यास जर तुमचा असेल तर मग अगदीच तुम्ही खूप जास्त इंटेलिजन्सचे वगैरे असाल, खूप जास्त आयक्यू तुमचा असेल तर ती रिस्क तुम्ही घेऊ शकता. परंतु एक साधारणपणे सर्वांनी मात्र व्यवस्थितच अभ्यास करावा लागतो, तर याची शक्यता वाढते. सर, बुद्रुकचा पॅटर्न नेमका काय आहे? ज्यांनी खूप अधिकारी ज्या गावामध्ये आहेत, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, वेगवेगळ्या प्रकारचे अधिकारी त्या गावामध्ये आहेत, वेगळी परंपरा त्या गावाची आहे, तिथल्या शाळेची आहे. मला असं ऐकण्यामध्ये येते की तो पॅटर्न संबंध राज्यभर राबवण्याच्या अनुषंगाने ही काहीतरी पावलं उचलल्या जात आहेत. सर, सांगा की उपळी पॅटर्न नेमका काय आहे आणि पण हे तर अन्य वेगवेगळ्या गावामध्ये तुमच्यासारखे शिक्षित असले तरुण का करू शकत नाही? उपळाई पॅटर्न जर म्हणाल तर म्हणजे असं आहे की आम्ही परत एकदा कोऑपरेशन, सहचर्य या भूमिकेमध्ये काम करत असतो. माझ्या देखील उपळाई गावामधून अधिकारी झाले, परंतु मी झाल्यानंतर ती संख्या मोठ्या प्रमाणावरती वाढली. शिवाय रोहिणी माझी लहान बहीण आहे, त्यानंतर ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये सुद्धा माझ्या गावचे काही विद्यार्थी चमकले गेले. त्याच्यामध्ये शिवप्रसाद नकाते IAS असेल, स्वप्नील पाटील IAS असेल. म्हणजे त्यामुळं ह्याला एक मोठं नाव प्राप्त झालं. त्याच्यानंतर ही संख्या खूप वाढली. तर उपळाई पॅटर्न हा कोऑपरेशनचा पॅटर्न आहे, सहचर्याचा पॅटर्न आहे. आम्ही जे विद्यार्थी आहोत ते आमच्या ज्युनियर्सला आम्ही सहकार्य करत असतो, त्यांना गाईड करत असतो. त्यानंतर त्यांच्या लहान मोठ्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. फॉर एक्झाम्पल कुठं अभ्यास करावा, काय करावा. बऱ्याचशा वेळेला
प्रश्न असतात, लायब्ररीत अभ्यास करावा का घरी करावा, मग कुठे पुण्यात करावा का मुंबईत करावा, मग क्लास लावावा की नाही लावावा, या बाबतीत एक पिन पॉइंट गायडन्स आम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना देतो. आणि आम्ही आमच्या प्राथमिक शाळेपासून विद्यार्थ्यांना भेटणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्यानंतर आमच्या रयत शिक्षण संस्थेच्या आमच्या शाळेमध्ये जाणं, तिथं विद्यार्थ्यांशी भेटणं आणि एकंदरच आमच्या विद्यार्थ्यांसाठी सदैव अशा पद्धतीचं आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध असणं हा एक महत्वाचा भाग या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गावामध्ये वाचनालय सुरू आहे, विद्यार्थ्यांना आम्ही उपलब्धता करून देतो. त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याची त्याची साधारणपणे तो कुठल्या लेवलपर्यंत करू शकतो याचा अभ्यास, म्हणजे तो कॉन्स्टेबल करू शकतो तर त्याला तयारी करणे, त्यासाठी ग्राउंडची उपलब्धता या गोष्टी देणे, त्यानंतर तो सब इन्स्पेक्टरची तयारी करत असेल तर तो त्याप्रमाणे त्याला गायडन्स उपलब्ध करून देणे, आणि आणखी जास्त चांगला अभ्यास करू शकत असेल तर त्याला युपीएससी आणि एमपीएससी याचा अभ्यास करणे याकरता म्हणून प्रोत्साहित करणे. तर त्यामुळं सगळ्यात महत्वाचं जर उपाय पॅटर्न मध्ये काय असेल तर ते आहे मोटिवेशन आणि सहकार्य. मोटिवेशन, आमच्या गावामध्ये अशी प्रथा आहे की विद्यार्थी ऑफिसर झाल्यानंतर त्याची मिरवणूक काढली जाते. आता हे योगायोगानं सुरू झालं आणि त्यानंतर हे आमच्या गावामध्ये अशाच पद्धतीनं प्रत्येक विद्यार्थी एक मिरवणूक निघते. त्या मिरवणुकीमध्ये आता गाव म्हटल्यानंतर तिथे राजकीय पक्ष आले, विरोध आले, सगळ्या गोष्टी आल्या, परंतु एक गावाचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की जेव्हा एखाद्या गुणी विद्यार्थ्याची मिरवणूक निघते तेव्हा मात्र सगळा गाव आपले सर्व मतभेद, आपले राजकीय निष्ठा, आपले बाकीचे मतभेद, भेदाभेद विसरून सगळेजण अत्यंत आनंदाने ते मिरवणुकीत सहभागी होतात आणि भरपूर नाचतात. आणि मग हे जे एक मोटिवेशन आहे विद्यार्थ्यांना की या निमित्तानं आपलं कौतुक होतंय, जसं फार मोठं यश मिळवल्यानंतर घरोघरी त्या विद्यार्थ्याचं औक्षण केलं जातं, ओवाळणी केली जाते, गावात सभा होते, तर हा एक भाग आहे. त्यानंतर म्हणजे हा एक मोटिवेशनचा भाग आहे आणि कोऑपरेशन. त्यामुळे उपळाई पॅटर्न जर एक दोन शब्दात सांगायचं म्हणलं तर मी मोटिवेशन आणि कोऑपरेशन असं सांगेन. सर एक विषय साधा सिंपल की संदीप भाजीभाकरे यांच्यासारखे अनेक वेगवेगळ्या जर निर्माण व्हायचं असेल आणि वेगवेगळे गावं उपळाईसारखे करायचे असतील तर काय युवकांनी काय करावं लागेल, युवकांना काय करावं लागेल? ओके. हा, आपण हा मुद्दा उपस्थित केला तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतः मोटिवेटेड असणं खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा स्वतः मोटिवेटेड असतात तेव्हाच तुम्ही दुसऱ्याला मोटिवेट करू शकाल, दुसऱ्याला प्रेरणा देऊ शकाल. तर त्यामुळं ज्या विद्यार्थ्याला, ज्या अधिकाऱ्याला हे करायचं आहे त्यानं स्वतः खूप प्रेरक त्या ठिकाणी असलं पाहिजे. तो जेव्हा स्वतः भरपूर ऊर्जावान असेल तेव्हा तो त्याची ऊर्जा इतरांच्या मध्ये तो प्रवाहित करू शकेल. तर त्याच्यामुळे सामान्य आणि असामान्य मनुष्य याच्यामध्ये जर फरक कशाचा असेल तर तो हा फक्त त्या प्रेरणेचाच असतो. म्हणजे आपण माझी नावाचा चित्रपट बघितला, एका व्यक्तीला त्याच्या बायकोला पाण्यात नेऊ शकत नाही, त्याचा मृत्यू होतो, त्यामुळे तो एकच व्यक्ती एकटाच फावडा आणि हे घेऊन खोदत बसतो, 20 वर्षानंतर पोखरून त्याच्यामधून रस्ता काढतो. म्हणजे सामान्य व्यक्ती आणि असामान्य व्यक्तीमध्ये फरक हा फक्त मोटिवेशन आणि कंटिन्युटीज आहे. तर त्याच्यामुळे आपण आपल्या जर उपळाई पॅटर्न आपण राबवू इच्छित असाल तर आपल्याला सतत प्रेरित करत राहावं लागेल आणि ही प्रेरणा तुम्हाला दीर्घकाळापर्यंत जिवंत ठेवावी लागेल. हे जर तुम्ही करू शकाल तर कुठलंही असामान्य कार्य, त्यामध्ये फक्त स्पर्धा परीक्षेचा यश हा एकच भाग नाहीये, तर आपण कुठलंही असामान्य कार्य तडीस नेऊ शकता असा माझा विश्वास आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अनेक युवकांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, पण एक प्रश्न कॉमन येतोय, प्रत्येकाचे प्रश्न घेणे काही शक्य. एक प्रश्न कॉमन येतोय तो म्हणजे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना, स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने वाचन करत असताना वाचन काय केलं पाहिजे हा प्रश्न कॉमन प्रत्येकाचा येतोय. ओके. नॉर्मली असं सुरुवातीला जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा करायला सुरुवात करता तेव्हा असं वाटलं की तुम्हाला फार प्रकांड पंडित, खूप जास्त अवांतर वाचन वगैरे पाहिजे, काय भाग नाहीये. तुम्हाला विषयाच्या अनुसरून तुमचा अभ्यास वाचन खूप परिपूर्ण जास्त असेल
तर फायदा तुम्हाला निश्चितच मिळतो. परंतु हे आपलं कमी आहे, हे काय तुमचं हँडिकॅप नाहीये. त्यामुळे तुम्ही मी शेक्सपियरची नाटकं वाचली नाहीत किंवा मी खांडेकर वाचले नाहीत किंवा मी करंदीकरांच्या कविता वाचल्या नाहीत, हे काय तुमचे हँडिकॅप नाही. तुम्हाला अगदी थोडं ययाती आणि मग ते कशावर साधारण हे जनरल माहित असलं तरी सुद्धा वाटतं. स्पर्धा परीक्षा ही एक जर्नलिस्टची परीक्षा आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व विषयांमध्ये थोडं थोडं माहित असावं असं तुम्हाला अपेक्षित असतं. काय सर, काय नेमका प्रश्न काय होता आपला? असं आहे की अवांतर वाचन आपण नेमकं काय केलं पाहिजे? ओके. तर कुठलं पुस्तक वाचले पाहिजे, कुठलं? तर सध्या बाजारामध्ये खूप चांगल्या चांगल्या प्रकाशनाची खूप जास्त पुस्तकं आहेत. पूर्वी काय वाचावं हा प्रश्न, आता काय वाचू नये याच्यावरती जास्त आपण कॉन्सन्ट्रेट करायला हवं असं मला वाटतं, कारण खूप प्रकाशनाची वेगळी पुस्तकं उपलब्ध आहेत. तर माझा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सल्ला हे आहे की साधारणपणे तुम्ही एखाद्या परीक्षेचा अभ्यास करता त्यावेळेला काय करता तुम्ही, त्याची आता ह्याचं क्रमिक पुस्तक, टेक्स्ट बुक तर कुठलं नाहीये, मग तुम्ही काय केलं पाहिजे की तुम्ही जे बाजारातलं सगळ्यात चांगलं पुस्तक आहे हे क्लासमध्ये विद्यार्थ्यांच्या ग्रुपमध्ये झालेला सिनियर हे त्यांना सांगतो की बाबा हे बँकिंगसाठी हे पुस्तक आहे, इतिहासासाठी हे पुस्तक आहे, हे पुस्तक चांगलं आहे, हे पॉलिटिकल सायन्ससाठी हे पुस्तक चांगलं आहे. मग असं एकपणे सगळ्यांना माहित असतं की हे पुस्तक चांगलं आहे. मग आता एकच चांगलं पुस्तक वाचून भागेल का? ही स्पर्धा परीक्षा आहे, आपल्याला बाकीच्यांपेक्षा एज ओव्हर करायचं. त्यामुळे मग आपल्याला एक पुस्तक वाचून भागणार नाही. ज्यांना हे लक्षात येतं ते विद्यार्थी पुन्हा त्याच विषयाचा दुसऱ्या पुस्तकातून अभ्यास करतात. मग तुम्ही 2 पुस्तकातून अभ्यास करतात, परंतु 2 पुस्तकातून अभ्यास केल्यानंतर तुम्हाला एज तर मिळते, परंतु जर तुम्हाला खात्रीपूर्वक यश मिळवायचं असेल तर एक विषय तुम्ही जर तिसऱ्या पुस्तकातून वाचला तर मात्र तुम्हाला त्या विषयाचं तुम्ही बऱ्यापैकी परफेक्शन पर्यंत जाता. त्यामुळं बुवा तुम्ही पॉलिटिकल सायन्ससाठी हे असा सल्ला देण्याच्या ऐवजी मी असं म्हणेल की तुम्ही प्रत्येक विषय किमान 3 पुस्तकातून अभ्यास करा. 3 पुस्तकातून अभ्यास जो विद्यार्थी करेल तर त्याची यश मिळवण्याची शक्यता खूप चांगली वाढते. तो 90% जास्त शक्यता त्याची 3 पुस्तकातून अभ्यास केला तर तो होऊ शकतो असं मला वाटतं. सर, दुसरा एक प्रश्न आहे जो खूप महत्वाचा मला सातत्याने वाटतो की IPS IAS कशासाठी व्हायचं, काय त्यामागे हेतू आहे? म्हणजे लाल गाडी मिळते म्हणून, चांगला बघा मिळते म्हणून, एक पोझिशन मिळते म्हणून व्हायचं का अन्य कुठले यासाठी कारण असतात? त्या कारणासाठी IPS IAS व्हायचं स्वप्न बघितलं पाहिजे. तुम्ही कशासाठी स्वप्न बघितलं IPS होण्याचं? निश्चितच ही दिवा गाडी, त्यानंतर पुन्हा अधिकार, पोझिशन हा भाग आहे याच्यामध्ये, हा आपल्याला इग्नोर करून चालणार नाही. परंतु त्याही पेक्षा पलीकडे जाऊन तुमचं सॅटिस्फॅक्शन जो प्रकार आहे, ज्याला आपण जॉब सॅटिस्फॅक्शन म्हणू किंवा एक आंतरिक समाधान म्हणू, तर तो तुम्हाला जर मिळवायचा असेल तर तुम्ही या माध्यमातून सर्वात जास्त चांगल्या प्रकारे तुम्ही तो मिळवू शकता. कारण तुम्हाला त्या ठिकाणी अधिकार असतात, तुमच्यावरती जबाबदारी मोठी असते, तेव्हा तुम्ही ते जास्त चांगल्या प्रकारे करू शकता. फॉर एक्झाम्पल मी पोलीसमध्ये आणि मग मला वाटते की हे इलिगल आहे, या ठिकाणी हे वाईट पद्धतीनं चाललेलं आहे. मग मी जर साधारण मनुष्य असेल किंवा मी जर तर मला त्या ठिकाणी आंदोलन करणे किंवा जी एजन्सी याच्यासाठी आहे त्या एजन्सीकडे तक्रार करणे अशा प्रकारचे पर्याय उपलब्ध असतात. परंतु मी जर पोलीस अधिकारी असेल किंवा मी जर रेव्हेन्यू अधिकारी असेल तर मात्र मला ते करण्याचे प्रत्यक्ष प्राप्त झालेले असतात. किंवा योग्य कुठल्याही रिसोर्सेसचं, हे आमच्या सनदी अधिकाऱ्यांच्या बाबतीत जास्त लागू पडतं. परंतु वाईट प्रवृत्तींना ठेचून काढणं हे पोलिसांच्या बाबतीत लागू पडतं आणि समन्यायी रिसोर्सेसचं समन्यायी पद्धतीने वाटप करणं हे IAS आणि रेव्हेन्यू सर्व्हिसेस मधल्या ऑफिसर्सना लागू पडतं. तर हे जर तुम्हाला करायचं असेल आणि एक सण मिळवायचा असेल आयुष्यामध्ये की आपण योग्य पद्धतीनं आपल्यासारख्या डेव्हलपिंग म्हणजे विकसनशील देशामध्ये जिथं रिसोर्सेसची कमतरता आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक समाजाला विशिष्ट दिशा, एक विशिष्ट पद्धतीनं घेऊन जाणं, याकरता म्हणून
आपण एक बऱ्यापैकी एक मिडल लेवलच्या नायकाची भूमिका आपण त्या ठिकाणी पार पाडू शकतो. त्यामुळे एक लिडरशिपचं समाधान, एक चांगलं काम केल्याचं समाधान, एक दिशा दाखवल्याचं समाधान, हे जर तुम्हाला मिळवायचं असेल तर सनदी अधिकाऱ्याच्या सारखी दुसरी कुठलीही संधी नाही असं मला वाटतं. सर, आपण अनेक वेळा पाहिलं असेल की मुलं अयशस्वी होतात. आपला आता आपण तुमचं काम बघितलं, अधिकारी होण्यासाठी काय करावं लागतं बघितलं, हे सगळे विषय आपण बघितले. आता हे की आता आपण की अनेक परीक्षा दिल्या आणि आता आपली संपलेली आहे. आता आपण आपलं वय संपलेलं आहे, परीक्षा आता याच्यानंतरची देऊ शकत नाही. अशा निराश मुलांची संख्या सुद्धा आपल्याकडे खूप मोठी आहे. त्या निराश झालेल्या मुलांना तुम्ही काय सांगाल? लाल दिव्याची गाडी मिळाली म्हणूनच काय स्वप्न पूर्ण होते? त्याशिवाय अनेक काम आहेत, अनेक मोठं काम असतो. तुम्ही या सगळ्या निराश काय सांगाल? आयुष्य ही अत्यंत प्रवाही गोष्ट आहे आणि त्यामुळे एक संधी हुकली तरी सुद्धा दुसरी संधी तुम्हाला मिळणार नाही असं कुठलाही विचार करण्याचे काही कारण नाही. मी काही उद्दिष्ट करेल की ज्यांनी स्पर्धा परीक्षेमध्ये आलेल्या अपयशाला कदाचित नंतर धन्यवाद दिले असतील. आता पुण्याला आमचे युनिक क्लास महाराष्ट्रातील आणि देशातील IAS IPS तसेच MPSC करता म्हणून अत्यंत अग्रगण्य क्लास आहे. मग तुकाराम जाधव सर सुद्धा 3-4 अटेम्प्ट दिले. मग तुकाराम जाधव सरांनी स्वतःची अकॅडमी काढली आणि सर अत्यंत चांगल्या पद्धतीने अधिकारी त्या ठिकाणी घडवत आहेत आणि त्यांचा खूप चांगला तो व्यवसाय या स्वरूपाने सुद्धा ते खूप यशस्वी झालेले आहेत. त्यानंतर अजून अशी कित्येक उदाहरणं सांगता येतील की जे स्पर्धा परीक्षेमध्ये अपयश आलं तरी सुद्धा त्यांनी नंतर पुन्हा व्यवसायामध्ये, त्यानंतर काही पत्रकार झालेले आहेत, त्यांनी आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं यश मिळवलेलं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा ही काही दिस इज नॉट अन एंड टू लाईफ किंवा याच्यामध्ये अपयश आलं मी कुठंतरी दर्जाहीन आहात, कसंहीन आहात असं काय नाही. म्हणजे समजा समजा आता मला समजा तबला वाजवता येत नाही तर मग तबला वाजवता येणार आणि मी म्हणजे अगदीच म्हणजे कचरा आहे असं समजण्याचं काय कारण नाही. मला स्वयंपाक चांगला करता येतो म्हणून ज्याला करता येत नाही त्याला मी कचरा समजण्याचं कारण नाही. तर तसा एक टास्क आहे स्पर्धा परीक्षा, त्याच्यामध्ये काही लोक अपयशी झाली तर काय फरक पडत नाही. ते कदाचित दुसऱ्या कुठल्या आणखी चांगल्या कामासाठी जास्त लायक असू शकतात की जे लौकिक अर्थानं परीक्षेपेक्षा सुद्धा जास्त प्रेरणादायी आणि जास्त त्यांना भौतिकदृष्ट्या सुद्धा जास्त श्रीमंत करणारं, पॉवरफुल बनवणारं असं ते असू शकतात. असं हा विषय झाला परीक्षेमध्ये यशस्वी झाले त्यांचा. आता याला लागून एक दुसरा विषय आहे की मी मेहनत घेतली, मी अधिकारी झालो आणि मी आता चांगल्या पद्धतीने, पण असं काम करत असताना सुद्धा मला नैराश्य येते. मी अधिकारी होतो, अनेक अधिकारी मोठमोठे ज्यांनी वेगळे केलेलं आहे, त्यांच्या आत्महत्याच्या, सुसाईडच्या अनेक बातम्या आपण पाहिलेल्या आहेत. तर असं दडपण काय येते? काय त्याच्या मागे असतं? त्याच्या मागे दबाव असतो? कुठलं मेंटली टॉर्चर तो माणूस होतो? इतका बुद्धिमान शिकलेला माणूस जेव्हा आत्महत्यासारखा विचार होतो, तर तुम्ही या निराश झालेल्या अधिकारी वर्गाकडे पण कशा दृष्टीने पाहता? मी असं म्हणेल की माझ्या दृष्टीनं फक्त अधिकारी असं वेगळं नाही. मी असं समजतो की अधिकारी ही आपल्या म्हणजे दिस इज अ सॅम्पल ड्रॉन आउट ऑफ अ बिगर सॅम्पल कॉल्ड सोसायटी. त्यामुळं सोसायटीमध्ये असणारे गुणावगुण हे अधिकाऱ्यांच्या मध्ये सुद्धा असणार. आता अधिकारी हा फोकस मध्ये असतो, लांब लाईटर मध्ये असतो. त्यामुळे अधिकारी आत्महत्या करतो तेव्हा बाकीच्या सुद्धा जनरल काही लोकांनी आपले असतात, परंतु ही हायलाईट होऊन आपल्या समोर येते. त्यामुळे मी जसं म्हणलं की कमजोर मनाची किंवा अतिरिक्त दबाव घेणारी माणसं जशी सोसायटीमध्ये असतात तशीच ती अधिकाऱ्यांच्या मध्ये सुद्धा असतात. त्यामुळं आपण अधिकारी असल्यानंतर तुम्हाला बाकीच्यांपेक्षा दबाव जास्त येणं ही स्वाभाविक गोष्ट. तुम्हाला काम जास्त आहे आणि तुम्हाला वेगवेगळ्या घटकांशी डील करायचं आहे. बरं, आता ह्याची दुसरी बाजू अशी आहे की तुम्ही अधिकारी व्हायच्या अगोदर तुम्हाला ही गोष्ट माहित होती की हे अधिकारी झाल्यानंतर आपल्याला फेस करावं लागणार आहे. त्यामुळं आपण परत अधिकारी झाल्यानंतर हे विषय जेव्हा समोर येतात तेव्हा मात्र आपण या संबंधानं तक्रार करता कामा नये असं मला वाटतं. राहतो प्रश्न हे करण्यासाठी नथिंग, तर मी एवढे इतर अधिकारी वर्गांना सुद्धा की नथिंग
एव्हरीथिंग इज लार्जर दॅन लाईफ. जीवनापेक्षा मोठी कुठलीच गोष्ट नाही. मला या ठिकाणी थोडस म्हणजे आता विषय जीवनाचा निघालाच म्हणून मला या ठिकाणी असं मला वाटतं की मी जर संदीप काळे सर तुम्हाला विचारलं की तुम्ही उपजीविकेसाठी काय करता, काय उत्तर आहे तुमचं? तुम्ही उपजीविकेसाठी काय करता? काम. पत्रकार आहात तुम्ही, संपादक आहात. मला जर कोणी बरोबर आहे. मला विचारलं की तुम्ही उपजीविके, समजा मी एक ट्रेनमध्ये भेटलो, युनिफॉर्म मध्ये नाहीये, मला विचारलं तुम्ही उपजीविकेसाठी काय करता, मी सांगेल मी सरकारी अधिकारी आहे, मी पोलीस आहे. मग कोण संपादक आहे उपजीविकेसाठी संपादन करते, कोण पोलीस आहे, कोण वडापावची गाडी चालवते. मग हा जो आता आपण संदीप काळे जर आपण म्हणजे साहित्यिक आहात, लेखक आहात, आपली 56 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आता उपजीविका हा जो शब्द आहे हा उपजीवन ह्या शब्दापासून आलेला शब्द आहे. मग मी उपजीविका म्हणजे हे उपजीविका करता मी पोलीस आहे. मग उपजीविका करता म्हणजे हे माझं उपजीवन आहे. मग हे जर माझं उपजीवन आहे, तुमचं संपादन हे उपजीवन आहे, तर तुमचं किंवा माझं खरं जीवन काय आहे? आमचं खरं जीवन आहे, समजा तुम्हाला लिहायला आवडतं, मला पुस्तकं वाचायला आवडतात, आणखी कोणाला फिरायला आवडेल, ह्या सगळ्या गोष्टी. मग जर हे उपजीवनामध्येच जर आपण एवढं गुरफटलो आणि त्याचाच एवढा लोड घेऊन जर आपण आत्महत्या करू लागलो तर आपण जीवनाकडेच बघितलेलं नाहीये. आपल्याला उपजीवनामध्येच आपण पूर्ण जीवन आहे असं समजलेलं आहे. माझं म्हणणं आहे की हे कुठं तर डोळसपणे बघणं गरजेचं आहे. हे आपलं उपजीवन आहे, आपलं खरं जीवन. हे संदीप भाजीवाकरीला काय आवडतं, त्याचा मूळ आनंद कशात आहे, याच्यात आहे. निश्चितच आपल्याला आपली ड्युटी करणं महत्वाचं आहे, परंतु आपल्याला ह्या उपजीवनामध्ये त्याच्यामध्ये घुसून आपण त्याच्यामुळे जास्त डोक्यावर हे करण्याची आवश्यकता नाही. आपल्या माझ्या स्वप्नातील अधिकाऱ्यांनी त्यांचं कर्तव्य त्याच्या बाबतीत तुम्ही हा विषय ठेवलेला आहे आणि मग हे अधिकारी आत्महत्या करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्या येतात. तर काय आहे की हा जो बॅलन्स आहे ना, हा बॅलन्स खूप महत्वाचा आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, तुमच्या प्रोफेशनल जीवनामध्ये जेव्हा तुम्ही एक चांगल्या प्रकारचा बॅलन्स आखता तेव्हा तुम्हाला ह्या अडचणी येत नाहीत. आणि सरकारी अधिकारी असो किंवा साधारण व्यक्ती असो, आपल्यावरती कधीतरी अडचणी येणार, कधी खूप जास्त येणार, कधी अति जास्त येणार. हे एक जीवनातली एक साधारण प्रक्रिया आहे, स्वाभाविक प्रक्रिया आहे. ती फक्त अधिकाऱ्यांच्याच आयुष्यात येते असं काही नाही. ती वडापावचा स्टॉल चालवणाऱ्यापासून ते अत्यंत शेअर मार्केटमध्ये उलाढाल कोट्यवधीचे करणाऱ्या मोठ्या उद्योगपतीपर्यंत सगळ्यांच्याच जीवनात येते. तर त्याच्यामुळे आपण काय स्पेशल नाही आहोत. आपल्याला पण उन्हाळे पावसाळे येणार, त्यासाठी म्हणून आपण तयार असलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. मला याच विषयाकडे तुम्हाला आणायचं होतं. अधिकारी हा त्याच्यामध्ये शब्द, पण मुळामध्ये डिप्रेशन आणि जेव्हा नैराश्य येते माणसाला मोठ्या पदावर जाऊन मोठ्या कामगिरी करत असताना सुद्धा, तेव्हा आपण त्यातून कसं या विषयाकडे मला आपल्याला या विषयावर आपल्याला बोलतं करायचं होतं. आता एक मी समारोपाकडे जाताना एक विषय जो तुमच्या मनातला आहे, भविष्यात तुम्ही तो त्या अनुषंगाने मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की तुमचं आत्मचरित्र लिहायला लागाल तेव्हा गडचिरोलीच्या आठवणी जास्त लिहाल का उपळाईच्या जास्त आठवणी लिहाल? म्हणजे तो गडचिरोलीचा किस्सा, मंगलाष्टकाचा किंवा गावात निघालेली मिरवणूक, तिथं असणारे 2 गट, कुठला अनुभव तुम्हाला जास्त लिहायला आवडेल? म्हणजे निश्चितच उपळाई माझं गाव आहे आणि माझा जास्त काळ उपळाईमध्ये गेलेला आहे. त्यामुळं उपळाई, समजा मी म्हणजे आत्मचरित्र लिहिणं एवढं काय म्हणजे कार्य केले असं मला आत्ताच्या घडीला तर वाटत नाही, परंतु जर लिहिल तर अर्थातच माझं बालपण तिथं गेलं, जे माझं गाव आहे ते त्याचं हे येणार आहे. परंतु गडचिरोली माझं पहिलं पोस्टिंग होतं. त्यानंतर तिथं म्हणजे तुम्ही जीवाच्या धोक्याखाली वावरत होता, पहिल्यांदा तुम्ही अधिकारी म्हणून त्या ठिकाणी जातात, मग त्या ठिकाणी बरेच वाईट प्रसंग येतात, त्या ठिकाणी तुमचं नेतृत्व फुलतं, त्या ठिकाणी तुमची उपयोगिता लक्षात येते. जसं एन्काउंटर झाल्यानंतर जवानांना वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न असो किंवा मग त्या ठिकाणी जनजागरण मेळाव्यातील त्या ठिकाणचे काही किस्से असो, तर हे निश्चितच ह्या आठवणी तुम्हाला एक फुलफिलमेंट त्याला आपण म्हणतो, कृतज्ञतेची भावना तुमच्यामध्ये हे करण्यासाठी आहेत. त्यामुळं ह्या आठवणी
ठिकाणी येणार. पण अगेन म्हणजे माझ्या आयुष्याचं तर ते महत्वाचं सूत्र आहे की बॅलन्स कधी लूज झाला नाही पाहिजे. सर, आता परीक्षेमध्ये सगळ्यांना ज्यांना रुची आहे स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा ज्यांना अधिकारी व्हायचं आहे, देशासाठी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, त्यानुसार तुम्ही काय सांगाल? त्यांना मी असं सांगेल की तुम्ही भरपूर प्रामाणिकपणे अभ्यास करा, यश तुमचं आहे. तुम्ही जेव्हा तुमच्या कॅपॅसिटीचा 100% उपयोग कराल तेव्हा तुम्हाला 100% यश मिळेल असं मी या ठिकाणी सांगतो. आणि स्पर्धेतून जेव्हा तुम्ही अधिकार व्हाल तेव्हा ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचशा लोकांना कसं ग्रास इज ऑलवेज ग्रीन ऑन अदर साइड, जोपर्यंत एखादी गोष्ट मिळत नाही तोपर्यंत त्याचं खूप माणसाला मी काय करेल, मग आता मला किती जरी त्रास झाला तरी सुद्धा मी पोलीस होईलच. परंतु पोलीस झाल्यानंतर मग पुन्हा नाईट ड्युटी ह्या सगळ्या गोष्टी आल्या की मग मात्र नंतर त्याच्या नावानं गडे फोडायचे. किंवा म्हणजे प्रत्येक समजा तुम्ही किराणा दुकानाला किती म्हणणार आता हे डाळ महागली आणि मग ती साखर कमी झाली आणि मग ते असं झालं तसं झालं. तुम्ही आणखी दुसऱ्या कुठल्या प्रोफेशन मधल्या व्यक्तीला बोललं तरी सुद्धा मी मला आपल्या प्रोफेशन बद्दल फार कमी लोक समाधानी आनंदी दिसत आहेत. तर माझं म्हणणं आहे की तुम्ही डोळसपणे आपलं प्रोफेशन निवडा आणि एकदा निवडल्यानंतर मग मात्र तक्रारी करू नका, मग मात्र तो एन्जॉय करा. थोडा त्रास प्रत्येक क्षेत्रामध्ये असतो. तुम्ही किराणा दुकान चालवायला घेतलं तर एखाद्या वेळा तेलाचा डबा लवडणार म्हणजे पडणार, तर त्यामुळे मग नुकसान होऊ शकतं. तसं अधिकारी म्हणून काम करताना एखाद्या वेळेला चुका होऊ शकतात. तर त्यामुळे हे प्रोफेशनल हजार्ड सगळंच आहे. तर त्याच्यामुळं हे हजार्ड सगळीकडे आहेत, परंतु आपण जागरूकतेनं काम केल्यानंतर हे धोके आपण कमी करू शकतो आणि स्पर्धा परीक्षेमधून तुम्हाला खूप चांगलं सॅटिस्फाईंग एकदम फुलफिलमेंटचं कृतकृत्यतेचं आयुष्य तुम्हाला जगता येतं. त्यामुळे ही खूप चांगली ही नोकरी आहे. तर त्यामुळे मी म्हणेल की यू आर मोस्ट वेलकम हिअर. आपण या, आपण खूप चांगलं काम करून दाखवू शकतो. थँक्यू सर. खूप आपल्या मनापासून खूप खूप आभार. खरं तर आपला खूप वेळ घेतला आणि खूप चांगलं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आपण केलेलं आहे. मला आहे की या आपल्या संभाषणातून 4 विद्यार्थी जरी पुढे आले आणि आपल्या उपळेसारख्या आपल्या स्वतःच्या गावामध्ये काही प्रयोग राबवले, होण्याचे पण काही प्रिकॉशन घेतलं पाहिजे, झाल्यावर काही प्रिकॉशन घेतलं पाहिजे, याच्या काही टिप्स त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये आणल्या, तर मला असं वाटतं की आपल्या या मुलाखतीचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आपले मनापासून आभार. उद्या याच वेळेला आपण सिंधुताई सपकाळ यांच्याशी राजकारण बोलणार आहोत, तेव्हा याच वेळी भेटूया. थँक्यू सो मच सर. आपले मनापासून आभार. थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.